धूळ उडवत ती यायची. पाय थांबत नव्हते, पण आवाज करत नव्हते. जणू पृथ्वीला सुद्धा सांगायचं नसायचं की ती किती आतुर आहे. श्वास भरभरून घ्यायची, पण दमल्यासारखी कधी दिसायची नाही. डोळ्यात काहीतरी असायचं. प्रश्न नव्हता, तक्रार नव्हते. फक्त आलास ना इतकंच. माझा आवाज कधी हलका यायचा, कधी घशात अडखळायचा, पण तिला फरक पडायचा नाही, कारण माझा आवाज तिच्या कानाआधी तिच्या मनापर्यंत पोहोचलेला असायचा. मी कुठे आहे, कसा आहे, किती दूर आहे, हे तिला कधीच कळत नसे. पण मला यायचं आहे हे तिला नेहमी माहीत असायचं. संध्याकाळ झाली की घर बदलायचं. हवा जड व्हायची, आवाज थांबायचे, फ्लोरा शांत व्हायची. दाराकडे पाहायची, रस्त्याकडे पाहायची आणि त्या वाटेकडे जणू हळूच विचारायची, आज येईल ना? कधी थोडं पुढे जायची, कधी परत यायची, कधी उभी राहायची, कधी बसायची, पण जागा सोडायची नाही. ती वेळ मोजत नव्हती, ती विश्वास मोजत होती. मी उशिरा आलो की ती रागवायची नाही, डोळे वटारायची नाही, प्रश्न विचारायची नाही. ती फक्त जवळ यायची, माझ्या आसपास फिरायची, माझ्या पायाशी बसायची. जणू म्हणायची, आता आलास, एवढंच पुरेसं आहे. माझ्या आयुष्यात कोणी इतक्या शांतपणे इतकं प्रेम केलं नव्हतं. त्या दिवशी मी निघालो तेव्हा ती नेहमीसारखीच होती. नजर मागे, मन माझ्याबरोबर. मला काय माहीत होतं की तो आवाज शेवटचा ठरेल? संध्याकाळ झाली, रात्र उतरली. दार उघडलं नाही. ती वाट पाहत राहिली असेल. पहिला आवाज, दुसरा आवाज, प्रत्येक सावलीकडे पाहत. कदाचित थोडी धावली असेल, कदाचित थांबली असेल, कदाचित दमून बसली असेल, पण उठून पुन्हा पाहिलं असेल. कारण तिला खात्री होती, तो येतो, आज येतो, रोज येतो, त्या दारापर्यंत, त्या वाटेपर्यंत. आज मी येतो, मी थांबतो, मी पाहतो, मी हाक मारतो. आवाज परत येतो, पण धाव नाही. रस्ता तसाच आहे, वाट तशीच आहे, घर तसंच आहे. फक्त जी वाट पाहायची ती नाही. फ्लोरा कधी ओझं नव्हती, कधी प्रश्न नव्हती. ती फक्त उपस्थिती होती. आणि ती गेल्यावर सगळं रिकामं झालं. आजही मी दार उघडतो तेव्हा पाय आधी थांबतात, मन आधी पाहतं. जणू कोणीतरी अजूनही म्हणतंय, आलास, एवढंच पुरेसं आहे. रस्ता ओळखीचा आहे, वाट ओळखीची आहे. संध्याकाळही तशीच उतरते. फक्त ती संध्याकाळ जिच्यात कोणी माझ्यासाठी थांबत होतं, ती आता येत नाही. फ्लोरा गेली हे मला माहीत आहे, पण ती वाट पाहणं माझ्यात सोडून गेली. आता मी कुणाची वाट पाहतो हे कळत नाही, पण वाट पाहतो. कारण ज्याने आयुष्यभर आपल्यावर प्रश्न न करता विश्वास ठेवला, तो गेल्यावर आपणही जगावर थोडा जास्त विश्वास ठेवू लागतो. काही जण यायला उशीर करत नाहीत, ते फक्त आठवण बनतात. आणि काही आठवणी इतक्या जिवंत असतात की त्या नसतानाही आपल्याला थांबायला शिकवतात. आणि मग दार उघडताना मन हलकं थांबतं. जणू कोणीतरी अजूनही म्हणतंय, आलास, एवढंच पुरेसं आहे. दिवस पुढे सरकले, पण माझा वेळ त्या शेवटच्या दारातच अडकून राहिला. लोक म्हणाले, स्वतःला सावर. पण सावरणं म्हणजे नेमका काय? आठवणी काढून टाकायच्या, सवयी मोडायच्या, की प्रेमाला विसरायचं? मी सकाळी उठतो, पहिली सवय, पाय जपून टाकतो, कारण ती झोपलेली असायची. आणि मग लक्षात येतं, आजही मी तिला जपतोय, ती नसतानाही. चहा करतो, एक घोट घेतो आणि नकळत खाली पाहतो. ती बसलेली असायची, माझ्याकडे पाहत. आज तिथे फक्त सावली आहे. कधीकधी मी तिचं नाव हाक मारतो चुकून, आणि लगेच माझ्याच आवाजाला घाबरतो. कारण उत्तर येणार नाही हे माहिती असतं, पण मन तरीही प्रयत्न करतं. तिच्या केसांचा वास अजूनही माझ्या हातांना चिकटलेला आहे. तो निघून जावा असं मला कधीच वाटत नाही, कारण तो गेला तर शेवटचं तिचं अस्तित्वही निघून जाईल. रात्री
खिडकीतून बाहेर पाहतो. आकाश शांत असतं आणि मला वाटतं, इतकं शांत ती कशी सहन करत असेल माझ्या वाचून. कधीकधी मनात एक भीती येते. ती मला शोधत असेल का? मी येईन म्हणून तिनेही वाट धरली असेल का? आणि त्या विचाराने छाती घट्ट होते. कारण जर ती वाट पाहत असेल आणि मी पोहोचू शकलो नाही तर? लोक म्हणतात, वेळ सर्व काही बरे करतो. खोटं आहे ते. वेळ जखम भरत नाही, तो फक्त त्यावर सवय चढवतो. आज मी हसतो, बोलतो, काम करतो, पण कुठेतरी माझ्यातलं काहीतरी दारातच थांबलं आहे. ती आली असती तर आजही मी थकलो असतो, पण एकटा नसतो. फ्लोरा मला कधीच काही मागत नव्हती. ना शब्द, न वचन, न वेळ. ती फक्त माझं असणं स्वीकारत होती. आणि म्हणूनच तिचं नसलं तरी तिचं जाणं मला स्वीकारता येत नाही. आजही रात्री झोपण्याआधी मी दाराकडे पाहतो. दार बंद करतो, पण मनात एक कप्पा उघडाच ठेवतो. कारण जर ती आली, उशिरा आली, थकून आली आणि दार बंद असेल तर? नाही, दार बंद ठेवण्याइतका मी कठोर झालो नाही. फ्लोरा माझी डॉग होती, हे खरं आहे. पण ती माझ्या आयुष्यातली एकमेव गोष्ट होती, जिने मला अटींशिवाय प्रेम केलं. आणि अशा प्रेमाचा मृत्यू होत नाही. तो फक्त दररोज थोडा थोडा आपल्याला माणूस नसल्यासारखं रिकामं करत जातो. आजही मी वाट पाहतोय. कारण ती कधीच येणार नाही हे माहिती असूनसुद्धा जिची वाट पाहणं थांबत नाही, तेच खरं प्रेम असतं.